महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ तो सातारा जिल्ह्यातील म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ. सध्या पाटण विधानसभा मतदारसंघात गावोगावी गल्लोगल्ली पारावर एकच गप्पा आहेत, त्या म्हणजे तिरंगी लढतीच्या. कोण कोणाचा गेम करणार आणि कोण किंग मेकर राहील आणि कोण किंग राहील याकडे सर्वांच्या नजर आहेत. खरं तर पाटणच्या इतिहासात आतापर्यंतच्या 50 वर्षामध्ये पाटणकर विरुद्ध देसाई अशा लढती पाहायला मिळाल्या. मात्र पहिलीच वेळ एका 36 वर्षाच्या मुलानं देसाई आणि पाटणकरांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं आहे. मी आव्हान हा शब्द मुद्दाम वापरतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरा पर्याय हवा असा एक वर्ग या आत्तापर्यंतसुद्धा पाहायला मिळाला. तो अंतर्गत होता. तो पहिल्या दोन इलेक्शनमध्ये पाहायला मिळाला. खरं तर आता हर्षद कदम यांनी महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी घेऊन देसाई आणि पाटणकर यांना मोठं आव्हान उभं केलेलं आहे. काल संजय राऊत यांची सभा झाली नवी मुंबई येथे. यावेळी संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे. यावेळी शंभूराज देसाई विधानसभेत दिसणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिलेला आहे. खरं तर 2 दिवसामध्ये मोठ्या सभा होणार आहेत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा. 17 तारखेला उद्धव ठाकरे येत आहेत. म्हणजेच पाटण तालुक्याचं रान हे आता उठायला सुरुवात झालेलं आहे. मुद्द्यावर येतो मी. हर्षद कदम यांनी गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे. हर्षद कदम हे विजयापर्यंत पोचणार का? हर्षद कदम यांना मिळणारी मतं हे नक्की कोणाच्या पॉकेटमधले मिळतील? म्हणजे शंभूराज देसाई यांच्या पॉकेटमध्ये मिळतील की सत्यजित पाटणकरांच्या पॉकेटमध्ये मिळतील? हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. खरं तर एका लाईनवर सध्या हर्षद कदम काम करत आहेत, ते म्हणजेच निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. यावर उद्धव ठाकरे, त्यानंतर संजय राऊत, याचबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेलं काँग्रेस हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी दिसत आहे. खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघातली गणितं आत्तापर्यंत भल्याभल्यानं कळले नाहीत. अशाच परिस्थितीमध्ये हर्षद कदम यांनी आत्ता प्रचारात घेतलेली आघाडी हे दोन्ही उमेदवारांना चक्रावून सोडणारे आहेत. खरं तर विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत शंभूराज देसाई, त्यामुळे त्यांच्या पाठीशी मनी आणि मसल्स पॉवर जरी असली तरी पाटणची जनता ही आत्तापर्यंत विद्रोही पद्धतीनं वेगळा विचार करण्याच्यासाठी ही प्रचलित आहे. म्हणजेच पहिल्यापासून पाटणची जनता ही वेगळा नेहमी विचार करते. यामुळं हर्षद कदम स्वतः किंग होणार की कुणाची मतं खाऊन ते किंग मेकर ठरणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीला पाटण तालुक्यातील वातावरण अत्यंत ढवळून निघालं आहे आणि हर्षद कदम यांनी घेतलेली प्रचारातली आघाडी, गावोगावच्या गाठीभेटी आणि ज्या काही प्रवेश होत आहेत हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं, यामुळं सुद्धा सत्यजित पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्या गटामध्ये सुद्धा सध्या चलबिचल पाहायला मिळते आहे. एकंदरीतच काय, पाटणची गणितं 23 तारखेपर्यंत कुणाला कळणार नाहीत. मात्र हर्षद कदम हे जे मतं मिळवतील ते स्वतः किंग राहतील की कुणाला किंग मेकर बनवतील याकडे सर्वांच्या लक्ष असणार आहे. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.